काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले ते निकाल सगळे आश्चर्यकारक निकाल आहेत। मी ज्या बहुजन वंचित आघाडीमधून उभा राहिलो त्या बहुजन वंचित आघाडीला मानणारा आपल्या ह्या तालुक्यामध्ये त्या समाजाचं जवळजवळ 45,000 मतदान आहे। 70% जर मतदान झालं असेल त्या समाजाचं जवळजवळ 28 ते 30,000 मतदान त्या समाजाचं झालं। त्या समाजाचा बराच घटक हा बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे, बाळासाहेब आंबेडकरांना मानणार आहे। त्या आंबेडकर चळवळीला मानणारा घटकाचं मतदान आता जर माझी टोटल मतं जर बघितली तर ते मतदान कुठंच दिसत नाही। हे गोड बंगाल काय आहे? आज माझ्या गावामध्ये माझ्या एका बुथवर मला 12 मतदार दाखवत आहे ईव्हीएम मशीन। माझं चॅलेंज आहे व्यवस्थेला, तुम्ही उद्या निवडणुका घ्यायच्या बॅलेट पेपरवर आणि मला जर 12 मतं परत पडली तर मी राजकारणातनं संन्यास घेईन। अरे प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या अडचणीत त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलोय। राजकारण करत असताना आम्हाला ज्या काही पत्ते लागतात पाळायला ती सगळी पत्ते आम्ही पाळली, लोकांची सेवा केली आणि लोकांची सेवा करून सुद्धा जर आम्हाला त्या वार्डात 12 आणि 13 मध्ये दाखवत असेल ईव्हीएम मशीन तर आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो। आम्ही राजकारण करत असताना काय आम्ही चिचूक खेळलो नाही, आम्ही रात दिवस झटलोय, लोकांसाठी पडलोय। त्याचं फलित म्हणून आम्हाला काही ना काहीतरी 100% ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला हातात आमचे मिळालं असतं, पण ह्या ईव्हीएम मशीननं आमचं सगळं मात्र करून टाकलंय। ईव्हीएम मशीन काय सांगतंय की सर्वसामान्य माणसांना राजकारणात यायचं नाही, हा साधा सरळ निर्णय त्या मशीनद्वारे आपल्याला बघायला मिळाला आहे। आज ह्या खानापूर तालुक्यामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत। आज संभाजी शेठ यांची सासरवाडी पारे आहे, त्यांच्या पारेमध्ये एका वार्डमध्ये त्यांच्या सासू सासरे मेहुण्यांचं मतदान आहे, घरात 12 मतदान आहे त्या घरात, आणि त्या वार्डातल्या ज्या बूथवर त्यांना 0 मतदान आहे। अरे ज्यांचा जावई उभा आहे त्यांची सासू सासरे मेहुणे तर मतदान करतील का नाही? आज राजेंद्र अण्णा खरसुंडीमध्ये एक बूथ आहे, त्या बूथमध्ये अण्णाचा जवळजवळ 20 कर्मचारी त्या बूथमध्ये कामाला आहे, कर्मचारी आहेत त्यांच्याकडं। त्याही बूथवर अण्णांनी 0 मतदान आहे। म्हणजे जो तिथं काम करतो त्यांच्या जेव्हा जगतो तो सुद्धा मतदान करणार नाही का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत। आज यपाजेवाडीमध्ये मतदान जास्त वाढलेलं दिसतंय। अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या संशयास्पद आहे आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही निवडणूक जिंकणार असाल तर ह्या देशाची लोकशाही संपलेली आहे असं समजायला काही अडचण नाही। लोकशाहीचा खून करून जर तुम्ही जनतेचं बळजबरी करून सत्ता जर भोगणार असाल तर जगाच्या पाठीवर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैवी कुठलंही उदाहरण नाही। अरे जरा तर लाज बाळगा तुम्ही, तुम्हाला सगळं जग म्हणते ना, अख्खा भारत म्हणतो ना तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, तुम्ही घ्या ना एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका आणि त्याद्वारे तुम्ही जिंका। आम्ही तुमचं समर्थन करतो, आम्ही आमचा पराभव मान्य करतो, पण तुम्ही ज्या पद्धतीनं वागताय का नाही ही हिटलरशाही या लक्षात घ्या। आणि माझं सामान्य जनतेला आव्हान आहे, अरे आत्ता तर तुम्ही पेटून उठा, तुम्ही आत्ता तर जागा व्हा, नाहीतर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं ती परिस्थिती आत्ता येईल। ह्या आत्ताच्या काळात तुम्ही कधी जागा होणार आहे? म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही या प्रक्रियेत आलं पाहिजे। येणाऱ्या बुधवारी मी तर तहसीलदार ऑफिस समोर 1 दिवसाचं आत्मक्लेश लक्षणीय उपोषण मी करत आहे आणि त्या उपोषणाला मी सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षातील मोठे व्यक्ती जे राजकारणात काम करतात त्यांना बोलवणार आहे। सामान्य जनता म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्हीही त्या उपोषणाला यावं आणि एकदा आपला हा लढा आपल्याला उभा करावा लागेल, लक्षात घ्या। तर पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका जर ईव्हीएम मशीन होणार असतील आणि तुम्हाला आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर ह्याच्यापेक्षा फार मोठं दुर्दैव कुठं नसेल, लक्षात घ्या। म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या बुधवारी तुम्ही सगळ्यांनी समक्ष हजर राहावं आणि तुम्ही या प्रक्रियेत सहभाग व्हावं। ना पुढील होणाऱ्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन झालं तर तुम्ही त्याचा बहिष्कारच करणार का? आम्ही 100% बहिष्कार करणार आहोत, कारण सरकार आताची फार हुशार आहे। कुठल्या निवडणुकीत ईव्हीएम वापरायचं, कुठल्या निवडणुकीत ईव्हीएम वापरायचं नाही की त्यांना पूर्ण आकलन आहे। ज्या निवडणुकीचा फायदा राज्यात देशात होईल त्याच निवडणुकीत हे ईव्हीएम मशीन वापरतात। स्थानिक स्वराज्य वापरण्याची मला वाटत नाही शक्यता आहे या मशीन वगैरे। तर पुढील भूमिका काय असणार आपली? आमची पुढील भूमिका हीच आहे, अन्यायाविरोधात आपण काम करत राहायचं। आम्ही काय राजकारण करत असताना आम्ही काही चिचूक खेळलो नाही किंवा आम्ही जिथं पाहिजे तिथं संघर्ष केलाय, लोकांची घरं वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत। त्यामुळं गायरांच्या मुद्द्यावर आम्ही भांडलोय, खाजगीकरण कंत्राटकरणाच्या मुद्द्यावर भांडलोय, ओबीसीच्या मुद्द्यावर भांडलोय, समाजाच्या वेगवेगळ्या विषयावर भांडलोय। आता बुधवारी जे तुम्ही म्हणताय आत्मक्लेश करणार आहे त्या दिवशी आंबेडकर साहेब येणार आहेत का विषयामध्ये? नाही, त्या दिवशी आंबेडकर साहेब काही येणार नाहीत। स्थानिक सगळे नेते, त्या नेत्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत, त्या नेत्यांना आम्ही तिथं बोलवणार आहोत। आणि ह्या निवडणुकीमाध्यमातून तुम्हाला एक सांगतो, या निवडणुकीचा निकाल आता असा काय लागला आहे की मुस्लिम समाज सुद्धा ह्याच मतदान केलंय, मराठा समाज सुद्धा ह्याच मतदान केलंय,
ओबीसी ह्याच मतदान केलंय, म्हणजे ह्या मराठा काही विषय नव्हते, कुठले प्रश्न प्रलंबित नव्हतेच का? मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, मुस्लिमांचं दहशतखाली राहतात गेले 10 वर्ष तसेच आहे, धनगरांना आरक्षण मिळालं नाही, ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालेलं नाही. हे सगळे मुद्दे प्रलंबित असताना सुद्धा यांना एवढा मताधिक्याने कसे काय निवडून येतात आणि कसे काही सत्ता बघू शकतात, हे आश्चर्यकारक आहे. आणि ह्या न उलगडणारी कोड आहे, लक्षात घ्या. म्हणून माझं जनतेला आव्हान आहे, तुम्ही सावध व्हा. वेळीच नसेल तर येणारा पुढचा काळ हा अंधारमय आहे.